विरार पश्चिम के अग्रवाल लाइफस्टाइल क्षेत्र में स्थित सागर स्वीट मिष्ठान दुकान पर एक्सपायर्ड खाद्य सामग्री का उपयोग कर मिठाइयों की बिक्री किए जाने का गंभीर मामला सामने आया है। इस घटना से स्थानीय नागरिकों में चिंता और आक्रोश का माहौल है। मिली जानकारी के अनुसार दुकान में बेसन, आटा, खमन जैसे खाद्य पदार्थों के निर्माण में इस्तेमाल होने वाली सामग्री की एक्सपायरी समाप्त हो चुकी थी। इसके बावजूद उन्हें उपयोग में लाकर ग्राहकों को बेचा जा रहा था। ये सीधे तौर पर लोगों के स्वास्थ्य के साथ खिलवाड़ माना जा रहा है। अग्रवाल लाइफस्टाइल क्षेत्र में बड़ी संख्या में परिवार और प्रतिष्ठान नागरिक निवास करते हैं। ऐसे में इस तरह की लापरवाही से जन स्वास्थ्य पर गंभीर खतरा उत्पन्न हो सकता है। संबंधित विभाग से शिकायत कर सागर स्वीट मिष्ठान दुकान के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की गई है। नागरिकों ने प्रशासन से अपील की है कि मामले की तत्काल जांच कर दोषियों पर सख्त कार्रवाई की जाए और भविष्य में इस प्रकार की घटनाओं को रोकने के लिए नियमित निरीक्षण अभियान चलाया जाए। ब्यूरो रिपोर्ट, VRS न्यूज। मॅडम काय सांगाल, आज कारवाई करण्यात आली, काय नेमकी कारवाई करण्यात आली? इथे मला ऑफिस मधनं फोन आला, कंप्लेंट होती. मग मी याच स्थळी हजर झाले. या प्रिमायसेस मध्ये जर बघितलं तर इथे फार अनहायजेनिक कंडिशन मध्ये सगळं बनवत होते. जसं बर्फी वगैरे होते आणि मैद्याचे पॅकेट जे काही गोण्या होत्या 98 किलो, तर त्या एक्सपायर्ड होत्या सगळ्या. आणि मग मी ते सीज केलेले आहे. जे जे अन्नपदार्थ खाण्यालायक नाहीयेत आणि कसेच नाहीत, सगळेच अन्नपदार्थ इथे जे जे आहेत ते कुठलेच खाण्यालायक नाहीयेत. तर त्यामुळे मी संपूर्ण गोडाऊन सीज केलेले आहे आणि जे काही थोडेफार चटणी वगैरे ते मी डिस्ट्रॉय करत आहे. आणि ह्यांना स्टॉप बिझनेस ऍक्टिव्हिटीची आपण नोटीस दिलेली आहे कलम 55 आणि 63 अंतर्गत, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट 2006 अंतर्गत. आणि इथून पुढची जी प्रोसेस असेल, आता उद्या सकाळी येऊन पुढील अजून माझ्यासोबत अधिकारी येतील आणि पुढची कारवाई आम्ही करून घेऊ. याचे जे दुकान आहे त्यामध्ये आपण तपासणी करणार आहात? हो, उद्या सकाळी नक्कीच तुम्ही तिथे हजर राहा. सकाळी त्यांचं दुकान उघडायच्या आम्ही तिथे येऊ आणि तिथे आपण दुकानावर कारवाई करू. नागरिकांना काय आव्हान करतात? नागरिकांना हे आवाहन करतो आम्ही की प्रत्येक ठिकाणी जिथे जाणार तिथलं लायसन्स आहे की नाही ते बघून घ्या. जर एखादं फूड प्रोडक्ट असेल त्याच्यावर लेबल चेक करा, मॅन्युफॅक्चरिंग आहे की नाही. जे आपण ढोकळा, पेढे वगैरे जे बनवतो तर त्याच्यावर कंपल्सरी लेबल असलं पाहिजे, पॅक्ड ऑन, मॅन्युफॅक्चर्ड ऑन आणि एक्सपायर्ड ऑन. हे बघितल्याशिवाय तुम्ही कुठल्याच दुकानात घेऊ नका. आणि जे आपण प्रॉपर बेसिक आम्ही तर बघतो, पण ग्राहकांनी बघायला पाहिजे त्यांच्याकडे ग्लोव्ज आहेत का, त्यांच्याकडे हेडगेअर आहे का, ऍप्रन वगैरे आहे का. ह्या गोष्टी बेसिक आहेत त्या सगळ्यांनी बघायला पाहिजे.